नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सीईटी बाय ग्लोबल ऑनलाईन चॅनलवरती सर्वांचं स्वागत आहे. तर 9 मे रोजी जी आपली सेकंड अटेम्प्टची एक्झाम होणार आहे, त्यासाठी आपण आज खूप महत्त्वाचे पी-वाय-क्यूज डिस्कस करणार आहोत. सो तुम्हाला जर येणाऱ्या एक्झामिनेशनमध्ये जास्त मार्क्स वाढवायचे असतील, तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. या पी-वाय-क्यूज मार्फत तुमचं प्रिपरेशन अगदी बूस्टअप होणार आहे. त्याआधी विद्यार्थी मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे एम-बी-ए सी-ई-टी 2026च्या सेकंड अटेम्प्ट म्हणजे 9 मेच्या अटेम्प्टसाठी आपली लाईव्ह बॅच सुरू होत आहे. येत्या 20 एप्रिलपासून ही आपली 20 दिवसाची बॅच असणार आहे. यामध्ये तुमचा संपूर्ण सिलेबस कव्हर केला जाईल. त्यासोबतच तुम्हाला स्टडी मटेरियल आणि मॉक टेस्ट सुद्धा या बॅचमध्ये मिळणार आहे. तर दिलेल्या नंबरवरती तुम्ही WhatsApp मेसेज किंवा WhatsApp कॉल करून ही बॅच जॉइन करू शकता किंवा ग्लोबल ऑनलाईनचं ॲप्लिकेशन डाउनलोड करून ॲप्लिकेशनच्या थ्रू सुद्धा ही बॅच तुम्ही जॉइन करू शकता. 2023च्या एक्झामिनेशनमध्ये विचारले गेलेले आहेत. बघा, इफ द प्राइस ऑफ कमोडिटी इज इन्क्रीज्ड बाय 25% अँड देन डिक्रीज्ड बाय 20%, व्हॉट इज द नेट पर्सेंटेज चेंज? बघा, काल पण आपण हा प्रश्न पाहिला होता, राईट? आता एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्हाला काही ट्रिक्स सांगतो मी. जर है ना कमोडिटीची प्राइस इन्क्रीज झालेली आहे त्यानंतर डिक्रीज झालेली आहे, बरोबर आहे? पहिले इन्क्रीज झालेली आहे त्यानंतर डिक्रीज झाली आहे, तर त्यासाठी फॉर्म्युला काय यूज करायचा है ना? त्यासाठी फॉर्म्युला यूज करायचं ए मायनस बी मायनस ए बी डिवाइड बाय 100. ठीक आहे? कशासाठी? जर इन्क्रीज आणि डिक्रीज झालेला असेल तर. ठीक आहे? जर दोन्हीही इन्क्रीज असेल तर काय फॉर्म्युला यूज करायचं आहे? तर ए प्लस बी प्लस ए बी डिवायडेड बाय 100. ठीक आहे? जर है ना दोन्हीही डिक्रीज असेल, समजा दोन्हीही डिक्रीज असेल तर काय करायचं आपल्याला? तर आपल्याला इथे ए जो आहे तो मायनस मधला घ्यायचा आहे, परत मायनस बी करायचंय आणि पुढे प्लस ए बी डिवाइड बाय 100 करायचंय. ठीक आहे? आलं लक्षात? एक तर झालं तुमचं दोन्ही इन्क्रीज असेल तर, आणि दुसरं झालं दोन्ही डिक्रीज असेल तर. ठीक आहे? त्यानंतर इन्क्रीज असेल आणि मग डिक्रीज असेल तेही झालेलं आहे. जर पहिलं डिक्रीज असेल आणि मग इन्क्रीज झालेला असेल है ना, तर काय करायचंय? तर आपल्याला ए जो आहे तो मायनस मधला घ्यायचा आहे, प्लस बी करायचंय. ठीक आहे? प्लस बी करायचंय, त्यानंतर मायनस ए बी डिवाइड बाय 100 करायचंय. हे फॉर्म्युला तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत, अजिबात विसरायचं नाहीये. ठीक आहे? याचा स्क्रीनशॉट काढून घ्या किंवा नोटबुक मध्ये लिहून घ्या. आता आपण हा प्रश्न सॉल्व्ह करूया. आता हा कुठल्या कॅटेगरीमध्ये येतोय? पहिला इन्क्रीज झालाय, नंतर डिक्रीज झालाय, म्हणजे या कॅटेगरीमध्ये येतोय. बरोबर आहे? या कॅटेगरीनुसार आता आपण सॉल्व्ह करूया. बघा, फॉर्म्युला व्यवस्थित बघा. प्लस आणि मायनस आहे. पहिला इन्क्रीज झालाय, नंतर डिक्रीज झालाय. मग ए काय आहे? 25. बरोबर आहे? मायनस 20. बरोबर आहे? मायनस 20 सॉरी 25 इंटू 20 डिवाइड बाय 100. ठीक आहे? आता हे आपण सॉल्व्ह करून घेऊया. अगोदर आपल्याला हे पूर्ण सॉल्व्ह करावं लागेल. बरोबर आहे? आता यामध्ये काय येतं बघा, 25 0 0 25 दोन्ही 50 डिवाइड बाय 100. काय उत्तर येतं? हे गेलं, हे गेलं, हे गेलं, हे गेलं. उत्तर येतं तुमचं 5. बरोबर आहे? आता याच्यानंतर काय करायचं? 25 मायनस 20 मायनस 5. काय उत्तर येतं? 25 मधून 20 गेले, किती उरतात? 5 उरतात. मायनस 5 उरतात. उत्तर येतं 0. काय उत्तर येतं? 0 उत्तर येतं. मग या ठिकाणी बघा, 5% इन्क्रीज आहे का? ऑप्शन ए नाही. सी 5% डिक्रीज आहे का? नाही. डी 10% इन्क्रीज आहे का? नाही. तर ऑप्शन बी देर इज नो चेंज, म्हणजे 0 आहे इथे, हे आपल्याला दिसत आहे. आलं लक्षात? याला दुसऱ्या पद्धतीने सुद्धा तुम्ही करू शकता. एक असं गृहीत धरा की कमोडिटीची प्राइस किती आहे? 100 रुपये आहे. आता यामध्ये 25% ने वाढ झाली तर 125 होणार. बरोबर आहे? त्यानंतर 20% ने घट झाली म्हणजे 125च्या 20% काढावं लागेल. ते किती येतं? ते येतं 25. मग 125 मधून 25 ने घट झाली, मग किती होणार? परत 100 होणार. मग यामध्ये काही चेंज झालंय का? 100 रुपयाची कमोडिटीची प्राइस होती, ती 100च राहिली. म्हणजे काय झालं? नो चेंज, 0 उत्तर आहे, है ना? त्यामुळे ऑप्शन बी इथे आपल्या बरोबर आला. आता पुढचा प्रश्न बघा, तो पण तसाच आहे. नंबर
इज इन्क्रीज्ड बाय 40% अँड देन डिक्रीज्ड बाय 40%. ठीक आहे, पहिलं काय झालेलं आहे, इन्क्रीज झालेलं आहे, नंतर डिक्रीज झालेला आहे. मग इन्क्रीज झाले आणि त्यानंतर डिक्रीज झाले तर फॉर्म्युला काय आहे, तर त्यासाठी फॉर्म्युला आहे ए मायनस बी मायनस ए बी डिवाइड बाय 100. ठीक आहे, आता बघा ए आहे 40 मायनस बी आहे 40. ठीक आहे, मायनस 40 इंटू 40 डिवायडेड बाय 100. ठीक आहे, आता हे एकदा सॉल्व करून घ्या व्यवस्थितपणे. काय तर अगोदर आपल्याला हे सॉल्व करून घ्यावं लागेल. तर 40 इंटू 40 किती होतात, 1600 होतात इंटू 100 म्हणजे 1600 आणि 100 असं केलं तर हा 0 गेला, हा 0 गेला, हा 0 गेला, हा 0 गेला, उत्तर येतं 16. ठीक आहे, मग पुढे आता सॉल्व करा. 40 मायनस 40 मायनस 16 बरोबर आहे. आता काय उत्तर येतं बघा, 40 मधून 40 गेले किती उरतात, 0 आणि 0 मध्ये 16 मायनस 16 बरोबर आहे. मग 16 मायनस मध्ये आले याचा अर्थ काय होतं की तो डिक्रीज झालेला आहे. किती डिक्रीज झालेला आहे. मग आहे का ऑप्शन मध्ये, येस, ऑप्शन बी 16% डिक्रीज. ठीक आहे, ऑप्शन बी इथे आपलं बरोबर येतोय. पुढचा प्रश्न, इफ 30% ऑफ अ नंबर इज 180 व्हॉट इज द 50% ऑफ दॅट नंबर. आता एक्झॅक्ट टोटल 100% नंबर काय ते दिलं नाहीये, पण आपल्याला दिले की 180 हा जो नंबर आहे हे 30% आहे. मग 50% त्या आकड्याचं किती असेल. ठीक आहे, मग तो आकडा काढायचा आहे आपल्याला. बघा सोप्या पद्धतीमध्ये पण आहे, पण अगोदर आपण ह्याला सॉल्व्ह करूया. ठीक आहे, त्यानंतर तुम्हाला याची सोपी पद्धत सांगतो. बघा 30% चा अर्थ काय आहे, 180 बरोबर आहे. आपल्याला 50% काढायचं, मग अगोदर 100% काढून घ्या. 100% आपल्याला काढायचं आहे. मग याच्यासाठी काय करायला लागेल, 180 जो की दिलेला आहे इंटू 100 जो आहे है ना, तो काढायचा आहे आपल्याला. 30% 180 दिलेला आहे. मग याचं उत्तर येतं किती, याचं उत्तर येतं 600. आता 600 म्हणजे काय, 600 म्हणजे तुमचं 100% आहे. ठीक आहे, आता 100% आपल्याला भेटलंय, मग आपल्याला विचारलं काय 50%. मग 600च्या 50% किती होतं है ना, हे वेगळं काढायची गरज आहे का. सॉल्व्ह करायचं म्हटलं तर आपल्याला असं करता येईल, 600 गुणिले 50 भागिले 100 आपल्याला उत्तर मिळून जातं 300 है ना. त्यापेक्षाही जर वेगळ्या पद्धतीने करायचं म्हटलं तर तुम्ही असं करू शकता. आता 30% आहे 180चा है ना, मग याचं 10% काढणं काही अवघड नाहीये. 180चे 3 भाग केलात तुम्ही तर तुम्हाला तसंच मिळून जाईल. मग किती येतं, 60 बरोबर ना. 60 म्हणजे काय तुमचं 10% आहे है ना. मग 60 हे 10% असेल तर आता 60लाच 10 वेळा गुणा है ना, मग किती येतो, तो 100% येतो. तो किती होतो, मग तो 600 होतो बरोबर आहे ना. 600 होतो, मग 600च्या अर्ध काढणं काय अवघड आहे का, काहीच अवघड नाही. तर 300 त्याचं उत्तर येतं, ऑप्शन बी. ही सोपी पद्धत आहे. पुढचा PYQ बघा, द पॉप्युलेशन ऑफ अ टाउन इन्क्रीज्ड बाय 10% एव्हरी इयर. प्रत्येक वर्षाला 10% पॉप्युलेशन मध्ये लोकसंख्येमध्ये वाढ होत असते एका शहराच्या. ठीक आहे, याचा अर्थ काय, याचा अर्थ 10% वाढ होणं म्हणजे काय, 100% मध्ये 100% जी व्हॅल्यू आहे त्याच्यामध्ये दरवर्षी 10% वाढ होते. याचा अर्थ काय, याचा अर्थ आहे 1.1 आपल्याला गुणावं लागेल प्रत्येक वर्षी वाढ होत असेल तर. ठीक आहे, दर वर्षाला. आणि जर घट होत असेल किंवा घट आहे असं विचारलं तर आपल्याला गुणाकार न करता भागाकार करावा लागेल. आलं लक्षात. आता 10% म्हणजे 1.1 आपण का करतो, कारण बघा आता 100% म्हटलं त्याच्यामध्ये 10 ऍड होतात दरवर्षी, मग 110 होतं ते बरोबर आहे. मग 110 डिवाइड बाय 100 केलं तर आपलं 1.10 येतं. मग तसंच 110 असेल तर 1.10, 105 असेल तर 1.05 है ना, 120 असेल तर 1.20 असं येतं. मग 1.1 असं आपल्याला करावं लागतं, 10% वाढ झाले त्यामुळे, म्हणजे हे आकडा आपल्याला घ्यावा लागतो. त्याचा अर्थ आहे 10%. ठीक आहे, जर वाढ होत असेल तर गुणाकार, घट होत असेल तर भागाकार. आता पुढे बघा काय विचारलंय, इफ द प्रेझेंट पॉप्युलेशन इज 12,100 व्हॉट वॉज द पॉप्युलेशन 2 years अगो. मागचं विचारलंय आपल्याला, म्हणजे घट, 2 वर्ष आधीची घट करावं लागेल आपल्याला बरोबर आहे ना. मग आता या ठिकाणी हे जो बेस इयर आहे, सॉरी बेस पॉप्युलेशन आहे सध्याचं करंट पॉप्युलेशन जे आहे त्याला आपल्याला काय करावं लागेल, 1.1 ने भागाकार करावा लागेल. परंतु विचारले 1 वर्षाचं नाही, 2 वर्षाचं. मग याचा आपल्याला वर्ग पाहिजे असेल. ठीक आहे, मग 1.1 इंटू 1.1 केलं तर येतं आन्सर 1.21. ठीक आहे, मग आता तुम्ही करा 12,100 डिवायडेड बाय
1.21 केलं तर राईट आन्सर येतं तुमचं 10,000. काय येतं? 10,000. मग 10,000 आहे का ऑप्शनमध्ये? येस, ऑप्शन ए इथे एक्झॅक्टली बरोबर येतो. पुढचा प्रश्न. अ स्टुडंट स्कोर्ड 45% मार्क्स अँड फेल्ड बाय 18 मार्क्स. समजते का? आता 18 मार्काने म्हणजे पास व्हायला अजून 18 मार्क पाहिजे होते. ठीक आहे, आणि त्याला 45% टोटल म्हटलं तर 45% आहेत, परंतु तरीही 18 मार्क कमी आहेत म्हणून फेल झालेला आहे. दुसरा जो स्टुडंट आहे, अनदर स्टुडंट स्कोर्ड 55 मार्क्स अँड गॉट 22 मार्क्स मोर दॅन पासिंग मार्क्स. मग पास व्हायला जितके मार्क्स लागतात त्याच्यापेक्षा 22 मार्क त्याला जास्त आहेत आणि टोटल 55% आहेत. व्हॉट वेअर द मॅक्झिमम मार्क्स? आता बघा पर्सेंटेज दोघांचे बघा व्यवस्थित. एकाला 45 आहेत, एकाला 55 आहेत, म्हणजे दोघांमध्ये 10%चा गॅप आहे, है ना? 10%चा गॅप याचा अर्थ काय? एकाला 18 मार्क्स कमी आहेत, पासिंग मार्कपेक्षा 18 मार्क कमी आहेत, आणि एकाला पासिंग मार्कपेक्षा 22 मार्क जास्त आहेत. म्हणजे 18 है ना प्लस 22 असं जर केलं तर 40 मार्क होतात. बरोबर आहे? 40 मार्क होतात. मग 10% याचा अर्थ काय? 40 मार्क. समजतंय? 10% म्हणजे 40 मार्क आहेत. मग 100% म्हणल्यानंतर किती असायला पाहिजे? तर ऑब्विस आहे 400 असायला पाहिजे. मग टोटल मार्क्स म्हटलं, मॅक्झिमम मार्क्स म्हटलं तर ते किती असायला पाहिजे? 400. 400 आहे का ऑप्शन मध्ये? येस, ऑप्शन सी. ओके, सो सुरू करूया आता. बघा काय म्हणतोय हा प्रश्न. द पॉप्युलेशन ऑफ अ टाउन इन्क्रीज्ड फ्रॉम 40,000 टू 46,000. 40,000 वरून 46,000 पर्यंत एका शहराचं लोकसंख्या जी आहे ती वाढलेली आहे. मग याने काय प्रश्न विचारलाय की व्हॉट इज द पर्सेंटेज इन्क्रीज. मग 40,000 वरून 46,000 पर्यंत गेलेला आहे, मग यामध्ये किती पर्सेंट वाढलेला आहे असं विचारलेलं आहे. ठीक आहे, खूप सोपा प्रश्न आहे. अगोदर आपल्याला डिफरन्स काढावा लागेल. बघा इन्क्रीज किती झालंय तर 46,000 झालेलं आहे, है ना? अगोदर किती होतं? 40,000 होतं, म्हणजे मायनस 40,000 केलं तर आपल्याला कळेल की 6,000ने ते वाढलेलं आहे. बरोबर आहे? मग आता इथे आपल्याला काढायचंय पर्सेंटेज. मग पर्सेंटेज कसं काढायचं बघा. 6,000 राईट, 6,000 डिवायडेड बाय 40,000. म्हणजे अगोदर किती होते? 40,000 होते, आता 6,000 वाढलेले आहेत, है ना? आणि इंटू 100 करायचंय. गुणिले 100 केल्यानंतर आपल्याला उत्तर मिळेल. किती मिळेल? तर 15 हे उत्तर मिळेल. बरोबर आहे ना? कारण 4 एक 4, 2 उरतात, 4 पंचे 20, 15 हे आन्सर येतं. या ठिकाणी बी ऑप्शन आपला करेक्ट येतोय. 15% काय झालेलं आहे? पॉप्युलेशन वाढलेलं आहे त्या शहरामध्ये. आलं लक्षात? अशा प्रकारे करायचं. जर डिफरन्स विचारला म्हणजे 40,000 वरून 46 केलं तर डिफरन्स काढायचा, आणि तो जो बेस अमाऊंट आहे, बेस अमाऊंट म्हणजे कुठली? 40,000. ठीक आहे, अगोदर किती होती ते बेस अमाऊंट असते. त्या बेस अमाऊंट सोबत आपल्याला कम्पेअर करायचं. कम्पेअर करायचं इन द सेन्स 6,000 डिवायडेड बाय बेस अमाऊंट केलं इंटू 100 तर आपल्याला पर्सेंटेज कळतं की किती पर्सेंटने वाढलेलं आहे. एक गोष्ट विद्यार्थी मित्रांनो अजिबात विसरू नका, येत्या 20 एप्रिल पासून आपली 20 दिवसाची लाईव्ह बॅच आपली सुरू होत आहे. यामध्ये तुमचा MBA CETचा संपूर्ण सिलेबस कव्हर केला जातो. त्यासोबतच तुम्हाला स्टडी मटेरियल सुद्धा मिळणार आहेत, मॉक टेस्ट सुद्धा मिळणार आहेत आणि प्रॅक्टिससाठी MCQ सिरीज PDF सुद्धा मिळणार आहे. जेणेकरून या उरलेल्या 20 दिवसामध्ये तुम्ही तुमचं बेस्ट प्रिपरेशन करून MBA CET मध्ये जास्तीत जास्त मार्क्स मिळवून बेस्ट MBA कॉलेजमध्ये ऍडमिशन घेऊ शकाल. तर या नंबरवरती व्हॉट्सअप मेसेज किंवा व्हॉट्सअप कॉल करून तुम्ही ही बॅच जॉईन करायची आहे, किंवा ग्लोबल ऑनलाईनचं ऍप्लिकेशन डाउनलोड करून ऍप्लिकेशनच्या थ्रू सुद्धा ही बॅच जॉईन करू शकता. बघा प्ले स्टोअर वरती जायचंय, ग्लोबल ऑनलाईन सर्च करायचं आहे, असं ऍप्लिकेशन तुम्हाला दिसेल. इन्स्टॉल करायचंय, ओपन करायचंय ऍप्लिकेशन. ऍप्लिकेशन ओपन केल्यानंतर तुम्हाला या प्रकारचा डॅशबोर्ड दिसेल. डॅशबोर्ड मध्ये बघा एकदम खाली या ठिकाणी स्टोअर सेक्शन आहे. स्टोअर सेक्शनवर क्लिक करायचंय. या डॅशबोर्ड मध्ये तुम्हाला सर्च बॉक्स दिसेल. सर्च बॉक्स मध्ये तुम्हाला सर्च करायचंय MBA CET. हा कोर्स तुम्हाला दिसेल. त्या कोर्सवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला खाली ऑप्शन दिसेल की जॉईन द कोर्स. जॉईन करायचंय आणि प्रिपरेशनला स्टार्ट करायचं.